चला आज मॅच अगदी जबरदस्त मॅच पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये. एका साइडने लिटिल स्टार दारुल टीम आणि एका साइडने आपण पाहतोय जाणता राजा सील टीमला आपण पाहायला मिळेल. या दोन टीमच्या माध्यमातून अगदी टफ फाइट पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये. लिटिल स्टार टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये. सलामीची जोडी भूषण आणि अमोल. मागच्या मॅच मध्ये बडबड टीम विरुद्ध पहिलाच बॉलवरती षटकार ठोकला होता भूषणने आणि तोच भूषण त्याला साथ देत असताना अमोल ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका, एक महत्वाची सूचना. आणि एका साइडने लिटिल स्टार दारुल ज्याने अनेक मैदान आपल्या खेळीने जिंकले आहेत, प्रेक्षकांची मन ज्यांनी जिंकली आहेत, तो लिटिल स्टार दारुल यावेळेस मात्र ओम साई खडके आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 मध्ये एक महत्वाची मॅच खेळत असताना ही मॅच म्हणजे तुम्हा आम्हाला आनंद निर्माण करून देणारी असेल याच्यात मात्र शंका नाहीये. स्ट्राइक एंडला भूषणला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. जे प्रेक्षक मैदानावरती या मॅचचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. या मॅचसाठी ऑफिशियल पंच अनंत निरगुडा आणि दीपक जी निरगुडा यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. जितेंद्र शेंडे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल खराब फटका विकेटच्या मागे. खराब फटका एक फटला जाईल. पहिलाच बॉल वरती विकेटचं पतन होत असताना जब नसीब हो काला तो क्या करेगी दादा तेरी गले की माला. कारण चेंडू खराब होता, फुलटा चेंडू होता, त्यावरती खराब फटका फलंदाज भूषणने खेळला आणि एका खराब चेंडूवरती महत्वाचा विकेट इथून बाद झालाय ठोगडीचे. थँक्यू डीसी. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन जितेंद्रच्या माध्यमातून. यावेळचा फटका पुन्हा एकदा फसलाय का पाहू शकाल. इथून मात्र योगेशच्या माध्यमातून झेल धरणीला दान झाला आणि बघता 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 खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि चेंडू मात्र सीमा रेषा पार 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 झाला आणि त्याची किंमत. यावेळचा सुंदर चेंडू अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला. बायकम मान म्हणून ज्याची ओळख आहे तो जितेंद्र शेंडे या वेळेस गोलंदाजी मध्ये विविधता आणत असताना फास्ट चेंडू कधी धीम्या गतीने चेंडू अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला होता. समोर चेंडू होता. फलंदाजाला वाटलं की आता चेंडू तेज तर्रार येईल परंतु तसं घडलं नाहीये. फुलटॉस बॉल आणि त्यावरती देखील आघात केला जातोय. आकाशाला गवसणी घालणारा हा दर्जेदार धमाकेदार येतोय षटकार. ऑफिशियल पंच बासमनने घेतला ना रिव्ह्यू. ओके चांगला चेंडू आहे. अगदी फेअर डिलिव्हरी
6 धावा जोडल्या जातील आणि प्रज्योत चांगली फलंदाजी करत असताना 10 धावा धाव फलकावरती. आडव्या बॅटने रोकठोक छाती ठोक आसमानी टोला चेंडू झालाय 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 गोटीचा गोळा येतो या बॉलवरती. षटकार ठोक डीजे. एवढी पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. तदनंतर मात्र प्रज्योतचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं जात आहे. जितेंद्रवरती प्रतिहल्ला प्रज्योतच्या माध्यमातून, परंतु या वेळेस मात्र अगदी गुडघ्यावरती बसले होते. पुन्हाचा एकदा मोठा फटका एक्झिट करायचा होता, पण या वेळेस बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. अगदी धीम्या गतीने चेंडू पाहिला, अगदी चेंडूवरती बोट फिरवली गेली आणि त्यानंतर धीम्या गतीने चेंडू फेकला आणि त्यावरती प्रज्योत हे फलंदाज बीट झाले. जिथे चांगली फलंदाजी करत होते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यावरती अपयश आलं. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 आणि नक्कीच गोलंदाजाच्या पोटात देखील उठला असेल अग्नीचा गोळा, कारण 16 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. दमदार आणि शानदार सुरुवात केली जाते. पहिलं जर पाहिलं ना सोनू तर सुरुवात खराब झाली होती, परंतु तदनंतर प्रज्योत मैदानाच्या आतमध्ये गेले, त्याचा झेल योगेशने सोडला आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रज्योतची चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय लिटिल स्टार दारोल टीमच्या माध्यमातून सुशील. अगदी आडव्या बॅटने खेळायचा होता, समोर बॉल होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू ट्रॅव्हर्स करायचा होता, परंतु चेंडू आणि बॉलचा संपर्क नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजाच्या माध्यमातून धाव मिळत नाहीये. पुन्हा एकदा अगदी धीम्या गतीने चेंडू, फलंदाज बीट झालेत. निर्धाव चेंडूची सांगता देखील केली जाते. अमोल सलामीला आले आहेत, परंतु एका साईडने गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. जिथे पहिल्या षटकामध्ये जितेंद्रवरती प्रतिहल्ला झाला होता, परंतु अमोलला एकेरी धाव काढावी लागेल आणि स्ट्राईक इनला आणावा लागेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करून पोहोचलेत. चेंडू उचललाय, फेकलाय. गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू कॅरी केला जाईल. तोपर्यंत अमोलला 2 धावा घेण्याचा टाइम होता आणि इथून जाणता राजा सील टीमची धावसंख्या पोहोचेल ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 या आकड्या वरती. फटका फसला आहे. लॉंग ऑनला डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल. भूषण या फलंदाजाचा, अमोल या फलंदाजाचा खेळ. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये जेव्हा मार खाला होता ना सोनू, त्यावेळेस वाटलं होतं की सुशीलवरती सुद्धा प्रतिहल्ला होईल, परंतु तसं घडलं नाहीये. आणि इथून मात्र सुशील चांगली गोलंदाजी करत होता, ज्याची नितांत गरज होती. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आहेत. यावेळेस अगदी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. एक टप्पा अखेरी चेंडूला कॅरी केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत मिड विकेटला आणि 2 धावेच्या बरोबरीने 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या आहेत सुशील या गोलंदाजाने. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचंही कौतुक करावं लागेल, कारण एकाच साईडने जाणता राजा सील टीमची चांगली फलंदाजी होत होती
आणि त्याला मात्र इथून फेकून देत असताना पाहू शकाल आपण क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अजून एक चांगला झेल कॅरी करत असताना लॉंग ऑनला झेल कॅरी केला. फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ठोक डिझेल. डीजे अंतिम षटक प्रगती पथावरती असतील आणि नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये गौरवला पाहू शकाल. अगदी गौरव मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत, परंतु एका साईडने विचार केला तर संघाचे संघनायक अजय गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम षटक गौरव आणि त्याला साथ देत असताना प्रज्योत मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्याने याच एंडने मात्र चांगली फटकेबाजी केली होती. एका षटकामध्ये 16 धावांची आतषबाजी इनिंग साकारली होती आणि तोच प्रज्योत. अजय वरती देखील प्रतिहल्ला होणार का? क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जवळ जवळ मी तर म्हणेन 5 धावा जवळ जवळ वाचवल्या आहेत योगेश या क्षेत्ररक्षकाने. अगदी जीवाची पर्वा न करता अगदी सूर घेतली आणि जवळ जवळ 5 धावा. म्हणजे ज्या वेळेस गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना, त्यावेळेस क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं असतं. तेव्हाच तुम्ही विजयापर्यंत पोहोचत असता. यावेळेस हा कराफटका एकविडीच केला गेला. प्रज्योत नक्की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल. 2 चेंडूचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये समाप्त होईल आणि धाव फलकावरती 21 धावा जोडल्या जातील. 4 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या योगेशने प्रज्योतचा झेल सोडला होता ना, त्याने क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम पाहायला मिळालं. 5 धावा त्याने नक्कीच वाचवल्या आहेत आणि या धावा त्यांना नक्कीच जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल ना, त्या धावा त्यांना नक्कीच अगदी विकेट किपरने जर चुकी केली आणि चेंडू धरणीला दान झाला, विकेट किपरकडनं जर चुकी झाली तर मात्र ती धाव जोडली जाईल याची देखील आणि क्रीज चेंज होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फलंदाज नाबाद असेल, गौरव स्ट्राईक एंडला असतील. जर तुम्हाला धाव घ्यायची असेल ना, दोन्ही फलंदाजांनी आपलं क्रीज सोडणं गरजेचं असेल, परंतु यावेळेस प्रज्योत नक्की स्ट्राईक एंडवरती जातील आणि एक धाव जोडली जातील. प्रज्योत ज्याने चांगली फलंदाजी केली आहे, तो आता उर्वरित चेंडूचा सामना करण्यासाठी अजय गोलंदाजाला सामोरा जाण्यासाठी आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. अंतिम षटक प्रगतीपथावरती संघाचा संघनायक अजय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा हा फटका फक्त आणि फक्त हवेमध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकी केले, 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 24 या आकड्यावरती.
24 धावा फलकावरती. अगदी आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र गोलंदाजी चांगली राहिली, म्हणजे सुशील असेल किंवा अजयच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, परंतु व्यासपीठाला अगदी सलामी ठोकणारा प्रज्योतच्या बॅट मधला या मॅच मधला हा तिसरा धडाकेबाज षटकार. चांगली फटकेबाजी प्रज्योतची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आकाशाला गवसणी घालणारा अजून एक दर्जेदार आणि धमाकेदार प्रज्योतच्या बॅट मधला आलाय हा षटकार. अगदी आपण पाहिलं प्रज्योतचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावलं नाहीये तर विरुद्ध टीमला अगदी उद्ध्वस्त करण्याचं काम पहिल्या सत्रामध्ये केलं. गोलंदाजांची पिस काढण्याचं काम प्रज्योतच्या माध्यमातून केलं आणि अगदी योगेशने तो झेल सोडला आणि तो झेल सोडल्यानंतर अक्षरशः मैदानामध्ये प्रज्योतने धुमाकूळ घातला आणि प्रत्येक गोलंदाजाला तदनंतर मात्र आकाशातले तारे दाखवले. 9 चेंडू आणि 31 धावांचे एक जबरदस्त इनिंग साकारले, ज्याच्या माध्यमातून 4 षटकार सुद्धा आपण पाहिले. अगदी एकतर्फी किल्ला लढवला आणि आपल्या टीमला पहिल्या सत्रामध्ये एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवला आहे. आणि विरुद्ध टीम म्हणजेच लिटर स्टार दारोल टीमला एक आव्हानात्मक धावसंख्या पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाराचरण केलं गेलं आहे. 37 धावांचं लक्ष्य आहे समोर. कवी आणि त्याला साथ देत असताना जितेंद्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले आणि गोलंदाजी मार्कवरती आता आपण गोलंदाज पाहू शकाल. गौरव कवी शेंडेचा बद्दल जेवढं बोलाल ना मित्रांनो तेवढं कमी आहे. प्रत्येक फटका या फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग या फलंदाजाच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पायडल सिपचा फटका खेळायचा होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला
अगदी फलंदाजांपासून दूर ठेवलाय गोलंदाजांना चेंडू आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात गोलंदाज यशस्वी ठरलेत। गौरव हे गोलंदाज आपण पाहतोय आणि सामोरा फलंदाज कवी शेंडेला पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये 37 धावांचा पाठलाग। ऑस्टिकच्या बाहेर चेंडू ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितलं की खराब लाईनवरती हा चेंडू फेकला आहे। भगवानजी निरगुडा साहेब यांचं देखील आगमन झालं आहे, ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने स्पर्धा भरवली गेली आहे। ग्रामपंचायत अधिकारी चषक ज्यांच्या नावाने भरवला गेले आहे ते सन्माननीय आदरणीय भगवानजी निरगुडा यांचं देखील इथे आगमन झालंय। त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत। थोडंसं पंबल खराब क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि याच दरम्यान 2 धावेचं देखील अंतर पूर्ण केलं गेलं आहे। या छोट्या छोट्या चुका मित्रांनो तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती आहे ना पराभवाकडे घेऊन जात असतात। ज्या वेळेस गोलंदाजी चांगली करतो ना गोलंदाज, त्यावेळेस तुम्हाला गोलंदाजांना साथ देणे गरजेचं असतं आणि जेव्हा गोलंदाजी क्षेत्ररक्षण फलंदाजी तुम्ही चांगली करताना तेव्हा तुम्ही विजयापर्यंत पोहोचत असता। कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेचलेला हा दर्जेदार फटका। मी म्हटलं होतं क्षेत्ररक्षण खराब झालं, जर क्षेत्ररक्षण खराब झालं नसताना सोनू एक धाव एकवटली गेली असते आणि हा कदाचित चौकारही पाहिला नसतं, परंतु कवीच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अगदी क्रिकेटच्या प्रेमात पाडणारा हा कव्हर ड्राइव्ह आपण पाहिला आणि 4 धावा कवीला मिळतील, 4 धावा टीमला मिळतील आणि सांघिक धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 7 धावा। पुन्हा एकदा हा फटका चांगला आहे का पाहू शकाल, एक टप्पा अखेरीस चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडे। चांगली फटकेबाजी, 2 चौकार कवीच्या माध्यमातून 11 धावा फलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स करायचा होता, तर या सर्कलमध्ये चेंडू कॅरी केला जातोय। एकच धाव एकवटली जाईल ना, 1 धावेच्या बरोबरीने फलकावरती जोडल्या जातील त्या बिनबाद 12 धावा गौरव गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि प्रथमच जितेंद्र स्ट्राइक एंडला असतील। आता कवीने चांगले फलंदाजी केली आहे, पहिल्या चेंडूवरती बीट झाले होते। पहिला चेंडू जर आपण पाहिला ना तर चांगला चेंडू होता, परंतु त्या चेंडूला अगदी हा मात्र फटका चांगला आहे, जबरदस्त टाइमिंग आहे। जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, जिन्हें उगना होता है ना वो पत्थर का सीना चीर कर उगते हैं। हे सांगत असताना जितेंद्र शेंडे ठोकतोय या मैदानावरती दर्जेदार आणि धमाकेदार षटकार। ठोक डीजे। दा 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। एका साइडने जितेंद्र आणि एका साइडने कवी। आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। 37 धावांचा पाठलाग आम्ही यशस्वीरित्या करणार हे मात्र पहिल्या षटकामध्ये गौरव या गोलंदाजाला त्यांनी सांगून दिलं आहे। 18 धावा फलकावरती जोडल्या जातात। चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळते। अगदी जाणता राजा सील टीमला सुद्धा इथे विचार करायला भाग पाडलं जातंय की या 2 फलंदाजांना कशा पद्धतीने रोखायचं, या फलंदाजांना कशा पद्धतीने वेसन घालायची, या फलंदाजांना कशा पद्धतीने बाद करायचं, याचं मात्र गणित इथे जुळवावं लागेल। क्षेत्ररक्षण सजवावं लागेल, जाळं विणावं लागेल आणि त्या जाळ्यामध्ये या 2 माशांना पकडावं लागेल। परंतु यावेळेस दोन्ही फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावांची एक आक्रमक इनिंग साकारली जाते। पाया भरणा चांगला आहे, कळस चढवणार का विजयाचा तो सुद्धा पाहावं लागेल। या वेळेचा मात्र चेंडू आलायात करून गेलाय घात आणि फलंदाज कवी शेंडे झालाय मित्रांनो इथून बाद 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 बाद
ठोक डीजे. थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहू शकाल. भूषणला पाहतोय, ज्याची नितांत गरज होती. जर का या मॅच मध्ये जिंकायचं असेल ना, जाणता राजा असेल टीमला, तर मात्र याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजांना रोखावं लागेल. मात्र पहिल्या षटकामध्ये ते कार्य केलं गेलं नव्हतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये भूषणच्या माध्यमातून पहिलाच बॉलवरती एक मोठा मासा गाळा लावण्यात यशस्वी ठरलेत. इथून मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. अरे राज तो हमारा और मैदान में रहता है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में रहते हैं. देख लो हमें, जान लो हमें, हम ये वो लिटर स्टार धारोलकर, लिटर स्टार धारोलकर. मैदानावरती एक जबरदस्त चौकार, ठोक डीजे. फटकेबाजी पहिलाच बॉलला अगदी एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या डोक्यावर ना चेंडूला ट्रॅव्हर्स केला योगेश या फलंदाजाने. आणि भूषण या गोलंदाजाने पहिला बॉलवरती विकेट प्राप्त केला होता, त्याला मात्र दुसऱ्याच बॉलवरती चौकार ठोकण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज. अकुटप्पाचा बॉल, त्यावरती देखील प्रहार, चेंडू होईल सीमा रेखा पार पार पार. या बॉलवरती देखील आलाय षटकार, ठोक डीजे. फुल फाईट आणि वातावरण टाईट. योगेश यांच्या बॅटमधना 2 चेंडूमध्ये 10 धावांची इनिंग साकारली जाते. ज्या योगेशने झेलधरणीला दान केला होता ना, तोच योगेश आता मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या मदतीने अगदी गोलंदाजाला आकाशातले तारे दाखवत असताना अगदी समोरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केला. एक धाव पहिली तेज, दुसऱ्या धावेसाठी पलटले आहेत आणि याच दरम्यान 2 धावांचं अंतर देखील पूर्ण केलं जातंय आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती मित्रांनो 30 या आकड्यावरती. 30 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती आपण पाहतोय. अगदी 37 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं प्रज्योतचं वादळ, त्यानंतर पाहिलं जितेंद्र शेंडे, कवी शेंडे आणि आता पाहतोय योगेश यांचा जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. पुन्हा एकदा कटचा फटका, गली पॉइंट क्षेत्र फाडलं जातंय, कापलं जातंय आणि चेंडू पुन्हा एकदा फरार. 4 धावेसाठी योगेशच्या बॅटमधना अजून एक तडाखा, चेंडू मात्र सीमा रेषा पार, ठोक डीजे. थँक्यू डीजे. 34 धावा फलकावरती, 3 धावीची गरज. पाहूया षटकार की चौकार ठोकून विजय संपादन करून देईल का योगेश. पुन्हा एकदा गली पॉइंट मधून चेंडूला ट्रॅव्हर्स केला, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, चेंडू मात्र पुन्हा एकदा फरार. विजय चौकार योगेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय.
परत खेळलेली कदाचित दादा इनिंग असेल ही जबरदस्त इनिंग आणि योगेशसाठी खरोखरच टाळ्या व्हायला हवेत.